आणि चल ना, मला पण भूक लागली. म्हणून हात सोड. माझी शपथ आहे तुला, चल. म्हणून यार सोड ना हात. जातो. इतकं सांगते मी, नाहीच आहे ना किंमत माझी. मला वाटलं ते तुम्ही दोघं बाहेर गेलात तर पप्पूच्या गाडीवर चायनीज खाऊन येता का काय. काय झाला मनीमाऊ? अगं तू भाजी केली ना, मी खाऊन बघितली, काय मस्त केली ग. चव आली एकदम तोंडाला माझ्या. काय झालं बाबू? भरल्या घरात 3 सांजेला कशाला भांडत बसता ग दोघ जण? अनिकेत, 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 कुठे गेला पोरगा? चैत्या तर नाही इथं. कोणाची बोलतोय? अन्या, अन्या, हॅलो, या लवकर. काय चाललंय तुझं? काय चाललंय? कशाला भांडता रे दोघ जण? चांगला राजा राणी सारखा संसार करायचा सोडून भांडत बसताय. आता ऐक, स्वयंपाक केलाय तिनं स्वतःच्या हातानं. खायची मेहरबानी करा. नाही तुम्ही जेवला नाही तर ती पण जेवणार नाही ना. आता उभा काय असा? जा बाथरूम मध्ये जा, हातपाय धु, कपडे बदल, जेवायला बस. जा, घे तो टावेल. मी आली जरा. तू कुठे चालली जेवायच्या वेळेला? ते लता, लताकडे जाते. ते भिशीचं काम आहे ना. देवा किंचाळ बाबा, माझ्या पोरांना एकत्र ठेवा, पण दुसरं मला काय नको. वा निर्मला, या महिन्यापासून आहे ना उषाताईंचा पगार 100 रुपयांनी वाढवा बरं का. अप्रतिम आमटी केलेली आहे, अप्रतिम. वा, खरंच चांगलं झालंय. अहो जेवण चांगलं करते म्हणून पगारवाढ करायचं ठरवलं ना तर उषाची रोजच पगारवाढ करावी लागेल. अगदी खरं. बाबा मी काय म्हणतोय, जेवण एवढं आवडलं तर घ्या की एखादी पोळी किंवा भात. लगेच ताकावर काय आलात? ते नाही घेणार आता. का? त्यांचं वय झालं म्हणे. कोण म्हणाला? अहो वयाप्रमाणे कमी खाल्लं पाहिजे. म्हातारे झालो आता आम्ही. हो, पण एकत्र म्हातारे झालात ना. काय मेघा? बाबा बासुंदी आहे फ्रीज मध्ये, आणू? बासुंदी? अहो अनिकेतच्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना म्हणून आणली होती. वा, कारण तर छान आहे. आणा आणा, बासुंदी आणाच. आणा नाही, जरा तब्येतीत. हो हो, देवच पावला म्हणायचा. तर सगळं काही सुरळीत होईल. तुमची पण गाडी आता रुळावर येईल. बाबा मनू पण कष्ट करतेय. आता अनिकेतचं पण सगळं स्थिरावेल. फक्त त्या जागी स्थिरावू नये म्हणजे झालं. म्हणजे मला इतकंच म्हणायचंय की अनिकेतचं क्वालिफिकेशन खूप चांगलं आहे. त्याला अजून चांगल्या कंपनीत नोकरी मिळू शकते ना. मिळाली का? पण नाही ना. शेवटी मिळाली कुठे? समर सरांच्या ऑफिस मध्ये. मग चांगलंच आहे की. हा निर्मला, तुला आठवतं मेघा व्हायच्या अगोदर जवळजवळ वर्षभर तू नोकरी करत होतीस. हो. छानपैकी तयार होऊन माझ्या फटफटीवर बसायची. बासू चटर्जीच्या फिल्म सारखे आपण दोघं.
आणि हो, तुला जाताना मी गजरा पण द्यायचा, आठवतं? तुम्हाला आठवतं का? अगं मला विद्या सिन्हा आणि ह्यांना अमोल पालेकर म्हणायचे. वा, क्या बात आहे, वा वा. हा? नाही पण खरं सांगू का, एकत्र कामावर जाण्याची गंमत नाही वेगळीच असते. म्हणजे नातं आहे ना असं घट्ट होतं, माहितीये का? हो ना. खरंच. शे, किती बोरिंग आहे पण हे. नाही म्हणजे तुमचं छान होतं, तुमच्याबद्दल काही नाही. म्हणजे आता मनू आणि अनिकेतच घ्या ना. म्हणजे दिवसभर ऑफिसमध्ये नवऱ्याबरोबर काम करायचं, रात्री घरी येऊन त्याच तोंड बघायचं, तेच ते विषय, सगळं तेच. कसं आहे ना मेघा, काही लोकांना तेच तेच करण्यात सुद्धा खूप आनंद मिळतो. कारण एकत्र राहण्यासाठी अक्षतांची नाही, अंडरस्टँडिंगची गरज असते. करेक्ट, बरोबर. बाबा, बासुंदी राहिली. खातो, 5 मिनिटानंतर खातो. आलोच, हात धुवून येतो. आई, मला अजूनही असं वाटतं की अनिकेत आणि मानसीने दुसऱ्या जॉबचा विचार करायला हवा. अरे या घरात नॅपकिन लपून ठेवायला आवडतं काय? हो, नॅपकिनला सोनं लागलंय ना या घरात. एक गोष्ट यांना मिळायची नाही. आलेच. कुठे आहे? एक दिवस नाही ठेवला तर काय होतं? काय रे तुझं? तुला दिसत नाहीये का आई बाबा किती खुश आहेत ते? आणि आज अनिकेतच्या नोकरीचा पहिलाच दिवस आहे. कशाला उगाच आता बोलतोयस नोकरी बदला, नोकरी बदला? काय चुकीचं बोललो मी? म्युच्युअल फंडची ऍड बघितलीस का कधी? त्या जाहिरातीत खाली लिहिलेलं असतं डिस्क्लेमर, अगदी लहान अक्षरात लिहिलेलं असतं, त्यामुळे दिसत नाही. अनिकेत आणि मानसीचं तसंच होत आहे. वरवर सगळं छान व्यवस्थित दिसतंय, पण खाली डिस्क्लेमर आहे समर नावाचा, जो कोणालाच दिसत नाहीये. सत्यजित, एकतर हळू बोल, आणि माझ्या समोर बोललास प्लीज आईबाबांसमोर बोलू नकोस. इनफॅक्ट तू हे बोलूच नकोस, कारण तू जे बोलतोयस ना ते बिनबुडाचं आहे. होय, समर सर खरंच चांगले आहे. तरी खरंच? होय. इतका कॉन्फिडन्स माझ्यावर पण नाही दाखवलास कधी तू. आय सॉरी. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की समर इज नॉट अ गुड पर्सन. तुम्हाला सगळ्यांना हे दिसत का नाही हे मला माहिती नाही, पण मला व्यवस्थित दिसतंय. त्याचं काय आहे ना, इन्व्हेस्टमेंट माणसांमध्ये केले ना त्याचे चांगले रिटर्न्स मिळतात, पण हे काही लोकांना कधीच कळणार नाही. नाही कळणार हिला. देवा, मानसीला बळ आणि अनिकेतला प्लीज शहाणपण दे. म्हणू अगं, म्हणू काय झालं हाताला? काय झालंय? तुझ्यासाठी गोड बनवताना भाजलं. का बनवूनच गोड माझ्या करता? तुझ्या जॉबचा आज पहिला दिवस होता ना,
काही नको. काय गरज होती माझ्या कल्पात गोड बनवायची? आणि अरे मी तूच माझं डेझर्ट आहेस. हो. काय नको. तू खा, तुझ्यासाठी बनवलंय. आता जरा जास्तच गोड लागतंय. हे म्हणू, आज माझ्या जॉबचा पहिला दिवस म्हणून एवढं छान गोड बनवलंस. मला सांग, कामाबद्दल आणि समर सरांबद्दल बोलताना तू माझ्यावर एवढी रागावलीस का? बघा, तुम्ही मला थोडी मदत करा, मी तुम्हाला थोडी मदत करतो आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकू. हे मानसी, सोडा. मनीमाऊ, म्हणू काय झालं? काय झाला? घाबरली? काय झालं बाबू? काय झालं? काय झालं? काय झालं? हा, घाबरलीस तू? घाबरली ती. थांब, मी तुझे कान फुकते. थांब. हे आई, काय करतेस? असू दे रे, कान फुकत असतात. जा तू पाणी दे. पाणी दिलं, पाणी दे. काय झालं बाबू? हा, वाईट स्वप्न पडलं तुला? हा, वाईट स्वप्न पडलं? घे घे पाणी, घे पाणी, घे. हळू पी, हळू पी जरा. काय झालं? स्वप्न पडलं का वाईट? आता बरं वाटतंय ना तुला? हा, बरं वाटतंय ना? झोप झोप, शांत झोप. हा, लाईट बंद करते. हा, का चालू ठेवू? हा, घाबरू नको हा बाबू. काय ग देवा, किंचाळे बाबा. समर सर, आज तुमच्यामुळे माझी झोप उडाली, पण मी लढेन. एक दिवस असा येईल ना की तुमची रात्रीची झोप उडालेली असेल, आणि तो दिवस आता फार दूर नाही. कारण इतक्या सहजासहजी मी हार मानणार नाही. एक छोटीशी पणती सुद्धा अख्ख्या अंधाराला चिरून उजेड देते. मी तर हाडामासाची मुलगी आहे. मी माझी लढाई लढून दाखवणारच. उद्याची मानसी वेगळी असेल. आणि उठ रे, उठ लवकर, पटकन उठ. मला बरीच कामं आहेत अजून करायची. मला जायचंय ऑफिसला. तुला पण जायचंय की नाही? चल लवकर. 5 मिनिटं थांब. 5 मिनिटं? 5 मिनिटं?
म्हणू यार काय पद्धत आहे का उठवायची? चल उठ लवकर, किती फाका मारल्या तुला, सारखं सांगत राहावं लागतं आवर आवर आवर, जा आंघोळीला पटकन. तू करून घे आधी आंघोळ. मी नाही करून घेणार, मला केस धुवायचे. चल उठ 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 उठ, जा आंघोळीला. हे म्हणू ऐक ना, आपण दोघं एकत्र आंघोळ करूयात. आणि म्हणून तुला आठवत आहे ना, मी तुला प्रॉमिस केलं होतं जोपर्यंत आई बाबा आपलं लग्न स्वीकारत नाहीत तोपर्यंत जवळ येणार नाही. जोपर्यंत तुझे आई बाबा तुझा हात स्वतःहून माझ्या हातात देत नाही तोपर्यंत मी आपल्या नात्यात पुढे जाणार नाही. आता त्यांनी होकार दिलाय. वांग वांग करपलं, वांग करपतंय. मी काय बोलतोय, तू काय बोलतेस? आणि रोमॅन्स करायची वेळ नाहीये, आवर चल लवकर. ए मनू, रोमॅन्टिक व्हायला वेळ नसते, मूड असतो. बाहेर बघ किती छान पाऊस पडतोय. अरे देवा, पावसावरून आठवलं, माझी पावसाळी चप्पल तुटलीये. तुम्हाला बायकांना ना लग्नानंतर रोमॅन्टिक होताच येत नाही का? मला असं वाटतंय. ठीक आहे, जा तू आंघोळीला, मी चहा पितो. नाही नाही, चहा नंतर पी, आणि जा आधी आंघोळीला जा. मला पण आंघोळीला जायचंय रे, केस धुवायचे आहेत, परत ते वाळायला वेळ लागतो रे. आणि बरीच कामं करायची आहेत. सासूबाई आज लवकरच गेलीये नार्वेकरांकडे, भरपूर काम आहे म्हणून. त्यामुळे आता किचन आवरायचंय, संध्याकाळी मुगाचे डोसे करायचे आहेत ना, मग डाळ पण माझी एवढी छोटीशी बायको किती काम करते. हे बघ, डोळ्यात दिसतंय जागरण झालंय. ते काम करतेस का? आज ऑफिसला सुट्टी घेतेस? वा मस्त. एवढ्या छोट्या छोट्या कारणांसाठी रजा घ्यायची असेल ना तर मग मी नोकरीच सोडते, घरातच बसते, म्हणजे काय हवा तितक्या झोपा काढता येतील. अच्छा, म्हणजे मी घरी बसून झोपा काढत होतो. आणि असं नव्हतं मला म्हणायचं. नाही, ठीक आहे ठीक आहे, मी सगळे बोला मला. एक दिवस इतका मोठा होईल ना, बघत राहाल तुम्ही. कसं सांगू तुला? आणि अरे, तुला उशीर झाला आणि मला उशीर झाला, या दोन्हीत खूप फरक आहे रे. तुला उशीर झाला तर काय, तुला ओरडा खावा लागेल, टोमणे ऐकावे लागतील. पण मला उशीर झाला ना तर समर सरांच्या हातात आयतं कोलीत दिल्यासारखं होईल. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी गत झालीये माझी.